नमस्कार मित्रांनो, मी अक्षय शेड्स ऑफ कोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलो आहे शिरंबे गावातील या सुंदर अशा मल्लिकार्जुन मंदिरामध्ये. त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की चारी बाजूने या मंदिराच्या पाणी आणि मध्यभागी हे शिवमंदिर वसलेलं आहे. त्याला शिवकालीन इतिहास आहे मित्रांनो. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या निधीतून या मंदिराची तेव्हा स्थापना केली. तदनंतर येथील गावकऱ्यांनी 1973 साली या मंदिराची एकदा पुनर्बांधणी केली. मित्रांनो, आला शिरांबे गावी तर या मंदिराला नक्की भेट द्या. तसेच या मंदिराचा अजून एक इतिहास आहे. या गावात कोणाला सर्पदंश झाला तर या गावातील लोक दवाखान्यात जात नाही. मित्रांनो, इथे वरती वरदान देवीचं मंदिर आहे. त्या मंदिरात एक खांब आहे. त्या खांबाच्या इथे नेऊन त्या मंदिरातील देवाचा जो काही अंगार आहे तो त्याच्यावर लावला की त्या माणसाला कोणी असेल जो व्यक्ती त्याला बरं वाटतं. कितीही विषारी साप असला तरी त्या व्यक्तीला बरं वाटतं. येथील लोकांची अशी श्रद्धा आहे आणि बरेचसे लोक इथे येऊन बरे झालेत. मित्रांनो, कधी आलात तर या सुंदर अशा जलमंदिराला, कोकणातील सुंदर जलमंदिरापैकी हे एक जलमंदिर आहे. कधी आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं सुंदर असं हे मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे. आणि जसं बोललो आहे, चारी बाजूने या मंदिराला पाण्याचा वेढा आहे. तर पाहू शकता मित्रांनो पाहू शकता, चारी बाजून या मंदिराला पाण्याने वेढा दिला आहे. म्हणजे चौरस भागी पाणी आणि मध्यभागी हे सुंदर असं मंदिर. महाराष्ट्रातील सुंदर जलमंदिरापैकी हे एक सुंदर जलमंदिर मल्लिकार्जुन मंदिर शिरंबे. प्रवेश करायला हा छोटासा असा पूल आहे. या पुलावरून आपण आज जाऊया मित्रांनो. अच्छा. त्याच्यानंतर इथे कसं आंघोळ उघोळ केली पाण्यात आणि गाभाऱ्यातलं पाणी घेतलं की तुम्हाला त्वचारोग कुठलाही, म्हणजे खाज असून दे, खरूज, नायटा, कुठलाही त्वचारोग असून सगळे निघून जातात. ओके. असं या पाण्याची एक खासियत आहे. आणि नवसाला पावणारी देवता आहे ती तुम्ही नवस लावलात की ती पावणारच, होणारच पूर्ण. त्याच्यानंतर इथे गावामध्ये सर्प किंवा विंचू चावले तरी डॉक्टर चालत नाही. अच्छा. ते इथल्या अंगाराने सगळा उतरला जातो. समजा जरी कुठलाही जातीवंत असून द्या, त्या मंदिरात एकदा पोवळीच्या आतमध्ये आला की तो माणूस जगणारच, किती पण चावलेला असू दे. अच्छा. सगळं विष येऊन जातं.
त्यामुळे आणि कसं ग्रामदेवता आहे ना, ग्रामदेवता आहे हां. गावाची, त्यामुळे गावातले शिमगा, महाशिवरात्र हा मोठा सण, महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार, अच्छा. 4 श्रावणी सोमवार फुल गर्दी असते. उन्हाळ्यात पण हे कुंडात उन्हाळा एवढंच कायम कंटिन्यू बारमाही पाणी असतं. तुम्ही कधी आलात तरी त्याचं पाणी पिंडीच्या लेवलला पाणी असतं बाहेर, अच्छा. ते कधी कमी होत नाही पाणी अजिबात. आणि ते पाण्याची त्याची खासियतच आहे, म्हणजे तुम्हाला त्वचारोग जे कुठले असतात हां, ते गाभाऱ्यातलं पाणी अंगावर घेतलं की त्वचारोग सगळे निघूनच जाणार. म्हणजे हे इथले जे पाणी आहे मित्रांनो, हे जे पाणी आहे ते घेतलं की कुठलाही त्वचारोग आहे बरा होतो असं इथल्या पुजाऱ्यांचं म्हणणं आहे. अजून काय सांगाल? अजून काय बाकी म्हणजे कुठले इथं काय विचार असेल तर देवाला विचारल्याशिवाय आमच्या इकडे काय केलंच जात नाही. ओके. हे पाण्याचे आणि सापाचं हे मोठं त्याची खासियतच आहे. आणि हे 1973ला बांधलेलं 73ला जीर्णोद्धार केलाय, म्हणजे अच्छा. पूर्वी बांधलं. पूर्वी शिवकालीन इतिहास आहे. शिवकालीन इतिहास आहे. पण हे नंतर मग शेवटी दुरुस्त करावं हो हो लागतं ना, बरोबर. त्यासाठी ते दुरुस्त हे केलेलं, त्यावेळी जीर्णोद्धार केलेला आहे. अच्छा, 1973ला 1973ला जीर्णोद्धार केलेला आहे. म्हणजे हे संपूर्ण गाव शिरंबे गावचं हा, मंदिर. शिरंबे गावचं. ओके. शिरंबे आणि पुरे गावातलं पण हे अच्छा. तुमचं नाव? श्रद्धास्थान आहे. माझं तुमचं नाव दत्तात्रय वसंत विरकर. ओके, ठीक आहे. मित्रांनो, जसं मागाशी काकाने सांगितलं, हे जे पाणी आहे ते एकदम शुद्ध आहे आणि हे भाविक जे येतात ते तीर्थ म्हणून सुद्धा घरी घेऊन जातात. पाहू शकता, स्वच्छ पाणी आहे एकदम. आणि हे सुंदर असं मंदिर. मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो. मागाशी जे काकाने सांगितलंय सर्पदंश झाल्यावर तो वरती खांब आहे तो दाखवतो. त्या खांबाखाली जर कोणाला सर्पदंश झाला तर नेलं जातं, उभं केलं जातं व या मल्लिकार्जुन देवाचा अंगारा त्याला लावला, फुंकला की तो बरा होतो अशी यांची श्रद्धा आहे. तर चला दाखवतो तुम्हाला. हे आहे वर्धन देवीचं मंदिर. आतमध्ये आलो, ह्या साईडला जो हा खांब आहे, हाच तो खांब आहे ज्या खाली कोणाला सर्पदंश झाले की उभं केलं जातं. थांबा, व्यवस्थित दाखवतो तुम्हाला. सुंदर अशी मंदिर आहे देवीची. एक वरदान देवी, एक चंडिका देवी, ही 2 मंदिर आहेत. आज मित्रांनो, हे सुंदर असं मल्लिकार्जुन मंदिर. आणि या मल्लिकार्जुन मंदिराच्या इथे वरती
एक वरदान देवीचं मंदिर आहे आणि एक सुंदर असं चंडिका देवीचं मंदिर आहे. या मंदिरातील मूर्त्या अतिशय सुंदर आहेत. मित्रांनो दाखवतो. चंडिका देवीचं सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही मूर्त्या पाहू शकता मित्रांनो. चंडिका आईच्या मंदिराच्या समोर आहे वरदान देवीचं मंदिर. चंडिका आईचं मंदिर आहे आणि हे मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे. काय व्ह्यू आहे मित्रांनो पहा. त्याच्या मित्रांनो हा समोरचा भाग आहे. एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो. कधी आलात सावळ्यात तर या मंदिराला नक्की भेट द्या. उन्हाळा पावसाळा दोन्ही सीझनला या. समोरच्या कुंडात दिसतं त्या कुंडात पाणी असतं. असं नाही की पावसाळ्यातच असतं, दोन्ही टाईममध्ये असतं. आणि समोर हे जे पूर्ण सुप्रसिद्ध मंदिर पाहते आपण. परिसर एकदम सुंदर स्वच्छ पाहण्यायोग्य हे जलमंदिर आहे. पाणी पण मित्रांनो स्वच्छ आहे. दाखवतो. हे पहा. सुंदर असे मासे आहेत आणि पाणी स्वच्छ आहे. पूर्ण पाणी स्वच्छ आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं कोकणातील सुप्रसिद्ध जलमंदिर मित्रांनो शिरंबे गावात पाहू शकता. मित्रांनो कधी आलात तर या सुंदर अशा जलमंदिराला, कोकणातील सुंदर जलमंदिरापैकी हे एक जलमंदिर आहे. कधी आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब करा. धन्यवाद.